नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आषाढ महिना स्पेशल आज आपण पाहतोय गव्हाचं पीठ आणि गुळाच्या पौष्टिक अशा कापण्या. तर आषाढ महिना म्हटलं की प्रामुख्याने तळलेले आणि पौष्टिक पदार्थ करण्याची परंपरा आहे. या दिवसात पावसाळ्याची सुरुवात होत असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवर्जून उष्ण आणि ऊर्जा देणारे पदार्थ आषाढ तळणे म्हणून केले जातात किंवा पौष्टिकता असणारे हे पदार्थ बनवले जातात. तर यामध्ये आज आपण पाहतोय खमंग, खुसखुशीत आणि तितक्याच चवीला भन्नाट होणाऱ्या गव्हाचं पीठ आणि गुळाच्या कापण्या. ही रेसिपी करायला अतिशय साधी सोपी आहे, जास्त वेळ खाऊ नाही आणि चवीला तितकीच भन्नाट होते. तुम्ही ही कापण्या 8 ते 15 दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता, बिलकुल खराब होत नाहीत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. तर इथं 1 ग्लास गूळ फुल भरून असा तुम्ही फोडून घ्या किंवा कट करून घ्या, जेणेकरून पटकन वितळला जाईल. तर आता इथं 1 ग्लास गूळ घेतलेला आहे आपण. हे थोडं आपण तयारी करेपर्यंत हे गूळ वितळला जातो. यामध्ये गरम पाणी टाकायचं, थोडंसं ढवळलं की पटकन विरघळून जातो, त्याला गरम वगैरे करायची गरज पडत नाही. तर इथं गरम करून घेतलेलं पाणी मी त्याच ग्लासमध्ये टाकून घेतलं. 1 ग्लास गुळासाठी आपण इथं पाऊण ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. नंतर लागलं तर परत आपण दुसरं पाणी वापरू शकतो. तर आता इथं गरम पाणी असल्यामुळे थोडंसं ढवळून घेतलं की गूळ जे आहे ते पटकन वितळला जातो. आता हे बाजूला करून घेऊया. तर कापण्या पौष्टिक आणि खमंग चवी होण्यासाठी आपण इथं 4 वेलची घेतलेल्या आहेत. त्याचं आतलं आहे ते काढून घेतले. सुंठचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंचचा आणि 1 चमचा बडीशेप. हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. सुंठचा तुकडा थोडासा असा ठेचून घेतलाय. तर अशा प्रकारे फाईन पावडर न करता थोडंसं ओबडधोबड असं ही पावडर तयार करून घ्यायचं आहे. आता एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ग्लास गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ मी इथं चाळून घेतलेलं आहे आणि शक्यतो छान असं दाबून घ्यायचं, हलक्या हाताने भरायचं नाही, तर गुळाचं पाणी शिल्लक राहू शकतं. तर छान असं दाबून घेतल्याच्यानंतर 4 चमचे चाळून घेतलेलं बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ भरताना जसं आपण चमचा फुल भरून घेतो तशा प्रकारे घ्यायचं आहे. आता इथं 4 चमचे बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर 4 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे. इथं मी बारीक रवा वापरलेला आहे आणि 1 ग्लाससाठी 2 चमचे वापरायचं आहे. आता इथं तुम्हाला कापण्या किती क्वांटिटीत बनवायचे त्याच्यानुसार. पाऊण चमचा मीठ घेतलेलं आहे. मीठसुद्धा अगोदरच टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे बेसन पीठ असेल, रवा असेल किंवा मीठ पूर्ण पिठामध्ये मिक्स होईल. हे मिक्स करून घेतल्यानंतर जी बडीशेपची भरड करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. यामुळे कापण्याची चव खूप मस्त अशी लागते. ही पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ह्या कापण्यासाठी मोयन करायचे, तर इथं आपण 2 पळी तेलाचा वापर करणार आहोत. तर एका पळीमध्ये 5 चमचे तेल बसतं. टोटल 10 ते 12 चमचे तुम्ही इथं तेल वापरू शकता आणि तेही आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर ही दुसरी पळीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेतली. आता छान हे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. पूर्ण पिठावर टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर लगेचच आपल्याला एखादा चमचा घेऊन त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पिठामध्ये हे मोयन जे आहे ते लागलं जातं आणि त्यामुळे कापण्या जे आहेत ते अतिशय खुसखुशीत अशा होतात. आता हे चमच्याच्या सहाय्याने गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण पिठाला असं हातावर घेऊन चोळून आपल्याला मोयन व्यवस्थित ह्या पिठाला लावून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता हाताने अशा प्रकारे हे पूर्ण पिठाला मोयन म्हणजे चोळून घेऊया. पूर्ण पिठाला मोयन चोळून घेतल्यानंतर हे जे गुळाचं पाणी आहे हे थोडंसं टाकून आपल्याला याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर निम्म पाणी टाकलेलं आहे, निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त. आता हे अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. आता शिल्लक राहिलेलं गुळाचं पाणीसुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि शक्यतो गुळाचं पाणी करताना अर्धा ग्लास किंवा पाऊण ग्लासमध्येच करा किंवा जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्या निम्म्या प्रमाणामध्येच पाणी टाकायचं. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, पीठ हलक्या हातानं जर भरलं ना तर गुळाचं पाणी शिल्लक राहू शकतं. मग ते आपण पाणी काय करणार असं पण होतं. त्यामुळे गुळाचं पाणी करताना थोडंसं पाणी टाकूनच ते गूळ वितळवून घ्या. 2-3 वेळा थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट प्रमाण होतं, कुठलंही कमी जास्त होत नाही. आणि गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्हाला जास्त हवं असेल किंवा गोड पाहिजे असेल तर तुम्ही 1.25 ग्लाससुद्धा गूळ इथं वापरू शकता. आता हे याचा छान गोळा तयार करून घेऊया.
तर एकदम घट्टसर असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण. आणि परत मुरल्यानंतर ना रवा आहे ते भिजला जातो, त्यामुळे आणखीन थोडासा घट्टसरपणा याला येतो. तर बघू शकता एकदम घट्टसर असं हे गोळा आपला तयार झालेला आहे. खूप घट्ट पण ठेवायचं नाही, खूप पातळ पण करायचं नाही. अशा प्रकारे हे पीठ पाहिजे, तेव्हा कापणे जे आहेत ते खुसखुशीत अशा होतात. हे पीठ बघा साधारण ना तेल वगैरे गरम होईपर्यंत किंवा आपण तयारी करेपर्यंत ना 10 मिनिट हे पीठ असंच आपल्याला मुरत ठेवायचं आहे. आता पीठ बाजूला करून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला मिडियम गॅसवर गरम करून घ्यायचं आहे. आणि बाकीची तयारी करेपर्यंत पीठ सुद्धा आपलं मुरलेलं आहे. परत हे पोळीपाटवर ठेवून घेतले. परत याला एकदा छान असं मळून घ्यायचंय. मळल्यामुळे पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि लाटताना त्रास होत नाही. आता याचे 2-4 उंडे तरी तयार करून घ्यावं लागतात आपल्याला, का तर एवढं पीठ भरपूर असं होतं. कापण्या करून एखाद्या डब्यात घालून जरी ठेवल्या ना तर बरेच दिवस टिकतात, बिलकुल खराब वगैरे होत नाहीत. आता ह्याचे 4 गोळे झालेत, हे बाजूला करून घेऊया. तर आता हा गोळा तयार केल्याच्या नंतर आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आणि याला पिठाचा वगैरे वापर करायचा नाही किंवा तेलाचा सुद्धा करायचं नाही. थोडंसं तेल लावलं तरी चालतं, पण हे ना असं छान लाटून होतं, चिकटून वगैरे राहत नाही किंवा काही नाही. खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, अशा प्रकारे ही चपाती आपण लाटून घेतलेली आहे. त्यावरती खसखस टाकायची आणि त्यानंतर हलक्या हाताने लाटणं 3-4 वेळा फिरवलं की खसखस जी आहे ती व्यवस्थित अशी बसल्या जाते. आणि व्यवस्थित लाटणं नाही फिरवलं तर तेला सोडल्याबरोबर ती गळून पडते, त्यामुळे लाटणं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आपण इथं दोन्ही पण बाजूला खसखस लावून घेतोय. तर ही बाजू लावून झालेली आहे, तर खालची बाजू पलटून घ्यायची आणि त्यावरती खसखस टाकून घ्यायची आहे आणि परत त्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही हवं असेल तर एक बाजूला सुद्धा खसखस टाकून लाटू शकता किंवा तीळ जरी वापरले तरीही चालतात. आता थोडीशी अशी खसखस सगळ्या बाजूनं टाकून घेतल्यानंतर लाटणं हलक्या हाताने फिरवायचं आहे. नाही तर थोडंसं ना साईजला कमी असतानाच खसखस टाकून लाटून घ्यायचं, म्हणजे खूप पातळ असं होणार नाही. तर अशा प्रकारे आपण खसखस लावून घेतलेली आहे. तर खूप पण जाड करायची नाही, एवढ्या जाडीची ठेवायची आहे, नाही तर खूप कडक असं होतात हे कापण्या. आता कट करून घ्यायचं आहे बतईनं किंवा जी शंकरपाळे बनवतो त्या चमच्याने किंवा कटरने कशानेही कट करून घेतलं तरी चालतं, पण बतईनं किंवा चाकूने जे आहे ते व्यवस्थित कट होतात. शंकाच्या आकाराच्या किंवा तुमच्या आवडीनुसार हे कट करून घेऊ शकता. तर शंकाच्या आकाराच्या ह्या कापण्या आपण तयार करून घेऊया. थोडंसं जाडसर ठेवल्यामुळे ना कापण्या खुसखुशीत होतात, त्यामुळे पातळ खूप असे लाटायचे नाहीत. तर अशा प्रकारे सर्व कट करून घेऊया. तर एक कापणी तुम्हाला उचलून दाखवते. तर बघू शकता इथं ना मी थोड्याशा लांबट केलेल्या आहेत, म्हणजे खाताना सुद्धा बरं पडतात आणि देताना सुद्धा. तर अशा प्रकारे झालेले आहेत. तर तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तेल आपण मीडियम गॅसवर गरम करून घेतले. चेक करायचं आहे, जास्त जर गरम झाला असेल किंवा टाकल्याबरोबर फास्ट बुडबुडे निघत असतील किंवा लालसर लगेचच होत असेल, हे बघा मीडियम गॅस मी करून घेतलेला आहे किंवा मीडियमपेक्षा थोडंसं कमी केला तरी चालतो, जेणेकरून ना अगदी खुसखुशीत हे कापण्या तळल्या जाव्यात. आणि फास्ट गॅस जर केला तर पटकन तळल्या जाते आणि त्यानंतर मग ते एखाद्या वेळेस मध्ये व्यवस्थित तळलं न गेल्यामुळे ते खावंसं वाटणार नाही. त्यामुळे मीडियमपेक्षा थोडंसं कमी करून घ्यायचा. जेवढ्या बसतात कापण्या तेवढ्याच एक वेळेला सोडून घ्यायच्या आहेत, जास्तीची गर्दी करायची नाही आणि त्याला सतत हलवून आपल्याला हे तळून घ्यायच्या. एक वेळेला बसतात तेवढ्या कापण्या सोडून घेतल्याच्या नंतर बघू शकता लेअर पण छान येतात आणि फुलतात छान. त्यामुळे मोहनचं प्रमाण व्यवस्थित असणं गरजेचं आहे, तेव्हा कापण्या जे आहेत ते खुसखुशीत होतात. तुम्ही मीडियम किंवा हाय फ्लेमवर जरी तळलं ना तर कापण्याला लेअर वगैरे येणार नाही आणि त्या खुसखुशीत बिलकुल होणार नाहीत, कडक किंवा पातळ अशा होतील. त्यामुळे छान अशा ह्या कापण्या आलटून पलटून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता कापण्या आपण सतत हलवून तळून घेतोय. थोडासा लाईट किंवा आलेला आहे कापण्यांना, तर खूप डार्क रंगावर सुद्धा तळायच्या नाहीत. नाही तर काय होतं, तळल्यानंतर आपण जेव्हा काढतो ना तेव्हा 10-1 मिनिट तरी याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे आणखीन डार्क रंग येतो किंवा जास्त तळल्यामुळे कापण्या जी आहे ती कडक होऊ शकतात. त्यामुळे थोडासा लाईट रंग आला ना, जसं आपण शंकरपाळे वगैरे बनवतो तशा प्रकारे हे कापण्या जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. ह्या कापण्या आपण गोल्डन रंगावर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. आता हे काढून घेऊया. काढून घेताना बघा एवढाच रंग असायला हवा, जास्त जर तुम्ही तळलं तर मग ते व्यवस्थित चवीला सुद्धा लागत नाहीत. तर तेलातून काढताना 1 सेकंडसाठी गॅस मोठा करायचा आणि पटकन ह्या काढून घ्यायच्या आहेत कापण्या. त्यानंतर थंड झाल्यानंतर ह्या आणखीन खुसखुशीत आणि छान खमंग अशा लागतात. आणि गॅस लगेचच आपल्याला लो फ्लेमवर किंवा थोडासा मोठा करून घ्यायचा आहे. दुसरी बॅचसुद्धा अशाच प्रकारे आपण छान तळून घेऊया. अशाच प्रकारे सर्व कापण्या आपण तयार करून घेऊया. तर सर्व कापण्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत, ताटामध्ये ठेवून घेतल्यात. तर बघू शकता दिसायला सुद्धा तितक्याच मस्त दिसतात आणि चवीला सुद्धा तितक्याच खमंग झालेले आहेत. एक कापणी तुम्हाला मी तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत अशा ह्या कापण्या होतात. तर आकार थोडासा मोठा केल्यामुळे
तुम्हाला वाटत असेल तर हे बघा, एक कापणी तोडून दाखवते. अगदी खुसखुशीत आणि मस्त अशी झालेली आहे. तर तुम्ही ह्या कापण्या तयार करून 15 दिवसापर्यंत जरी स्टोअर करून ठेवल्या तरी बिलकुल खराब होत नाही. चहासोबत खा किंवा पाऊस पडायला की काहीतरी मुलांना हवं असतं तेव्हा तुम्ही ह्या कापण्या देऊ शकता. तर आजची ही कापण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.